आलीस सासुरा सासुरा ओलांडून उंबराग आलीस सासुरा सासुरा संसाराची घडी नीट नेटकी बसवणे मकी करून जादू प्रेमाची चाहुल देईल कुणी सुखाच्या क्षणी मलती मनी फुले ही वात्सल्याची सांभाळून या सारे बंधना त्यांचे थोडी थोडी कसरत तारेवरची लाडकी सून मी ह्या घरची थोडी थोडी कसरत तारेवरची लाडकी सून मी ह्या घरची राणी मी राजाची चाहुल इवल्या स्वप्नाची जणू लेक मी लाडाची जणू लेक लाडाची अगं गोखले साहेब येईपर्यंत तू थांबायचं नाहीस का? मी थांबले होते 10 मिनिटं. हा माणूस आहे तो, कामं असतात त्यांना. कामं आम्हालाही असतात सर. जान्हवी, एकतर आपण त्यांना निमंत्रण पत्रिका दिलेली नाही, ती त्यांना आवडली नसती म्हणून. मग निदान थांबायचं तरी ना, पर्सनली इन्व्हाइट करायचं. तू चिठ्ठी लिहून आलीस. त्यांना मेसेज मिळाला ना. अगं मेसेज काय, मोबाईल मधनं पाठवला असता तरी मिळाला असता, पण प्रत्येकाचा एक मान असतो. आपल्या बँकेत सगळ्यात जास्त डिपॉझिट्स आहेत त्यांची. सर, एकतर मी त्यांचा कुठलाही अपमान केला नाहीये आणि मी काही त्यांना पर्सनल इन्व्हिटेशन द्यायला थांबले नाही म्हणून ते काही त्यांच्या ठेवी काढून घेणार नाहीये. ते ठीक आहे जान्हवी, पण आता म्हणजे मला फोन करायला लागणार त्यांना. ठीक आहे. नमस्कार गोखले साहेब. नमस्कार. ऍक्च्युली काय माहितीये का, आपल्या बँकेचं रौप्य महोत्सवी वर्ष आहे. हो, ते कळलंच मला. म्हणजे खरं तर जान्हवी थांबणार होती तुम्ही येईपर्यंत. नाही, नसती थांबली ती. म्हणजे मी ओळखतो ना तुमच्या बँकेच्या रिप्रेझेंटेटिव्हला. बँकेचा रिप्रेझेंटेटिव्ह? हो, बँकेची रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून तर आली होती जान्हवी सहस्त्रबुद्धे आमच्या ऑफिसमध्ये. नाही तसं नाही गोखले साहेब, म्हणजे रागावलात तुम्ही? रागवून कशाला? तुमच्या रिप्रेझेंटेटिव्हनं तुमचं काम अगदी चोख केलंय. पण तुम्ही याल ना गोखले साहेब? हो, मी आल्यानं बँकेला आनंद होणार ना. म्हणजे काय, बँकेला आनंद होणारच आहे. ठीक आहे, मी बघतो मग. हा, जमवा ना, 5 मिनिटं जमवा ना. अरे जमवणार. तुमची रिप्रेझेंटेटिव्ह इतक्या लांबवर आली हे काम करायला, शिवाय मी आल्यानं बँकेला आनंदही होणार आहे. मग मी येतो. प्लीज 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 जरा बघा ना, म्हणजे खूप आनंद होईल आम्हा सगळ्यांना तुम्ही आलात तर. हो, कळवतो. आणि तुमच्या बँकेच्या रिप्रेझेंटेटिव्हना एक माझा निरोप द्या. त्यांना म्हणावं, माझं बाकी काही वाचवू शकला नसला तरी माझा एक कागद वाचवला त्याबद्दल धन्यवाद. हो, मला काही कळलं नाही. ज्यांना कळायचं त्यांना कळेल. बर, सांगतो. थँक्यू. हो, थँक्स. गोखले साहेब रागावले होते. त्यात काय नवीन? रागवण्याचा हक्क फक्त त्यांना दिलाय ना. नाही, पण जान्हवी हे बरोबर नाही. आपले सगळ्यात महत्वाचे कस्टमर आहेत ते. काय म्हणत काय होते? काय बरं, काहीतरी विचित्रच. माझं काही नाही, पण एक कागद वाचवला त्याबद्दल आभार वगैरे असं काहीतरी. वाचण्यासारखं तेवढंच शिल्लक ठेवलं तुम्ही म्हणून. तुम्हाला चिडण्याचा हक्क आहे, बाकीच्यांना नाही. बाकीच्यांनी सगळं सहन करत राहायचं. हे मात्र वाटेल तसं वागणार. लोकांच्या वेळेला किंमत नाही. हे हवं तेव्हा येणार ऑफिसमध्ये, वाटेल तेवढा चहा पिणार. मग किती वेळा सांगितले नको इतका चहा पित जाऊस, पण ऐकणार कोण? अक्कल सगळी यांनाच दिली आहे ना देवाने. बाकी सगळे मठ्ठ आहेत. मग काय आता? बोला, चिडा आणि प्या आणखी चहा. आता कोण बोलणार आहे त्यांना? मला वाटलंच गीता चिडणार. आय एम सॉरी श्री, मी खूप
लास्ट मोमेंटला तुला हे सगळं सांगतोय. आय नो तू मला विचारलं होतंस, पण अरे दॅट्स ओके, दॅट्स ऍब्सोल्युटली ओके. होतं असं कधी कधी. म्हणजे अरे म्हणजे मी दुसऱ्या कोणाला तरी पाठवेन. डोंट वरी, होईल मॅनेज. आर यू शुअर? आय एम ऍब्सोल्युटली शुअर. जा सांग गीताला तू काही जात नाहीस म्हणून. थँक्यू सो मच श्री. अरे जान्हवी सुद्धा हेच म्हणत होती की श्री जगाशी खूप चांगला आणि समंजसपणे वागतो. आय एम सॉरी, जान्हवी असं म्हणत नव्हती. मी असं पटकन आत्ता म्हणालो की राहू दे रे, राहू दे, राहू दे. आता उगाच कव्हरअप करण्याचा प्रयत्न नको करू. अरे नाही, खरंच जान्हवी नाही म्हणाली असं. माझ्या तोंडून आलं पटकन. हो पण ते खरं आहे ना. अरे नाही असं नाहीये श्री. तू तुझ्या मैत्रिणीला पाठीशी घालणं केव्हा थांबवणार आहेस? अरे पण मला मान्य आहे की मीच तुझ्या मैत्रिणीचा छळ केला. मला हेही मान्य आहे की मीच आमचं लग्न वाचवायचा प्रयत्न केला नाही. मला सगळं मान्य आहे. पण तुझ्या मैत्रिणीला ना फक्त एक गोष्ट सांग. तिला म्हणावं की तू माझ्याशी किंवा गीताशी जसं नॉर्मल वागतेस ना, त्याच्या 1% तरी इतरांशी वाग म्हणावं. प्लीज गैरसमज नको करून घेऊ. अरे माझी स्लिप ऑफ टंग झाली ती नाही. स्लिप ऑफ टंग? अरे तुझी स्लिप ऑफ टंग झाली ठीक आहे, पण हे काय याच्यात काय लिहिलंय? याच्यातही हेच लिहिलंय की मी वाचवू शकलो नाही कारण मी दुष्ट आहे. मी दुष्ट आहे, ठीक आहे. नंदन तरी कुठे गेलाय? अजून पहिला चहा घेऊन आलेला नाहीये. आता दुसरा चहा घ्यायची वेळ झाली. अरे तो कामात असेल ना. काय होतं ऑफिसमध्ये आले सगळेजण त्याच्याकडे चहा मागतात. घे तू माझी सोडून इतर सगळ्यांची बाजू घे आता. त्याची मी आलो बघून नंदन कुठे ते. हा आलोच. बँकेचे रिप्रेझेंटेटिव्ह. हे पण श्री खरंच खूप समजूतदार आहे. ते म्हणाले होते ना, जगाशी खूपच समंजसपणे वागतो तो. काही का असे ना, तू माझ्या बरोबर पूजेला बसणार आहे हेच खूप आहे माझ्यासाठी. सांग तुझ्या बॉसला थँक्यू म्हणालीये गीता. सांगतो. जान्हवी तू काय लिहिलं होतंस ग त्याच्यात? का काही बोलला का तो तुला? नाही मला काही बोलला नाही, मला कळलं. ठेवा तू तुझ्या बॉसशीच निष्ठा ठेव. काही सांगू नकोस मला. अगं खरंच मला तो काही बोलला नाही. मला नंदनकडून कळलं. मग काय येणार का फंक्शनला? हो आता पूजा म्हटल्यानंतर मला यावंच लागणार ना. तो श्री हा नाही मला माहिती नाही, पण त्याला बोरकरांचा फोन आला होता. त्यांना म्हणालाय बघतो. हा मग येईल तो. काय हल्ली त्याने कामाचा व्याप पण खूप वाढवलाय, त्यामुळे वेळ नसतो त्याच्याकडे. पण त्याला वेळ मिळाला तर नक्की येईल. सरांना दिलेला शब्द तरी पाळा म्हणाव. जान्हवी प्लीज असं नको बोलूस. श्री कमिटमेंट पाळतो. लग्न ही सुद्धा कमिटमेंटच असते ना. असो मी निघते. वेळेत झोपलं पाहिजे मला. गुड नाईट. मला सांग, हल्ली हिचं वेळेत झोपलं पाहिजे, वेळेत जेवलं पाहिजे, हे काय नवीन सुरू झालंय? या दिवसात केलंच पाहिजे. म्हणजे स्ट्रेस खूप होतो ना तिला, त्यामुळे स्ट्रेस मध्ये असं सगळं करावं लागतं. चला मला पण वेळेत झोपलं पाहिजे ना. तुला कुठे
एवढं कमी नाहीये. तू आज खूप छान दिसतेस. माहितीये मला, तुला कसं कळलं? घरात सगळ्यांनी सांगितलंय मला. अच्छा, तर काही बोलणारच नाहीयेस का? बोलायचं तुलाच नाहीये. जान्हवी, हे काय आहे? अरे मग तूच म्हणालास ना, या विषयावर आपण नाही बोललो तर नाही चालणार का? अगं पण ते त्या विषयापुरतं मर्यादित होतं. ठीक आहे ना, मी कुठे काय बोलतेय? तू काहीही न बोलताच खूप बोलतेस. काय? मला निरोप देण्यासाठी मनीषचा फोन लागतो, माझा नाही लागत. आपण नवरा बायको आहोत. मानता का तुम्ही तसं? हो, अर्थात मानतो. म्हणजे मी मानत नाही असं म्हणायचंय का तुम्हाला? मी असं नाही म्हणालो. पण तुमच्या बोलण्यातून असाच अर्थ निघतो. आय एम सॉरी. पहिल्यांदा वार करायचा आणि मग औषध लावायचं. काय वार वगैरे एवढे मोठे शब्द वापरते? एवढं मेलोड्रामॅटिक वागायची काहीच गरज नाहीये. अच्छा, म्हणजे आता मी तुम्हाला मेलोड्रामॅटिक हे वाटतेय. नाही, माझं तसं काही म्हणणं नाहीये. हे पण तुमच्या बोलण्यातून असाच अर्थ निघतो. हा फोटो का बदलत नाही तुम्ही? म्हणजे? खोलीत एकटेच असता ना, मग फोटो कशाला दोघांचा? कारण खोली दोघांची आहे. पण असता तुम्ही एकटेच ना. मग त्यांना काय फरक पडतो? काहीच फरक पडत नाही. काय आज विशेष काय? आज मला माझ्या नवऱ्याला भेटायला जायचंय. अच्छा, पण मग नवऱ्याला भेटायला जाताना इतकं सुंदर दिसायची काय गरज? माझ्या नवऱ्याला आवडतं मला साडीत पाहायला. नाही, साडीत बघायला तर मलाही आवडतं. तुम्हाला? गप्प बसा, त्याला आवडत नाही माझ्याशी असं कुणी बोललेलं. मला तर तोच आवडत नाही. पण मला आवडतो. ठीक आहे, बँकेला आनंद होणार असेल तर मला यावंच लागेल. जान्हवी सहस्त्रबुद्धे. साईड ती काठी दे ना जरा. हो बाबा, कडुलिंबाची चटणी करून ठेवली आहे. अरे वा, पिंट्या आज खायचे बरं का तू कडुलिंबाची चटणी. हे तोंड काय वाकडं करतोयस? कडुलिंबाची पानं खाण्यापेक्षा चटणी बरी की नाही? मग का थोडीशी? सणासुदीलाही तोंड कडू करा, काही गोडा थोडाच नाही. का गुंजभर सोनं पण नाही. कला, सणाच्या दिवशी तरी जरा बरं बोल. बरं बोलायचं म्हणून खोटं नाही ना बोलू शकत मी. तुम्ही मला आठवण करून अगदी सांगा, कधीतरी गुढीपाडव्याला तुम्ही गुंजभर सोनं आणलंय का? आई, आपण नको असं बोलूया, आपण पुढचा विचार करूया. म्हणजे या वर्षी हे सगळं होणार आहे असं म्हणूया आपण. साईडा, हे वर्ष तुझ्यासाठी मस्त असेल ना? हे वर्ष माझ्यासाठी मस्त आहे पिंट्या. खूप काही दिलंय रे या वर्षाने मला. माझं बाळ येणार आहे. खूप छान आहे हे वर्ष माझ्यासाठी. आणि तुम्ही बघा, तुमच्या सगळ्यांसाठी हे वर्ष खूप छान असेल. काही ना काहीतरी देईलच हे वर्ष सगळ्यांना. बोल बोल, असंच बोल बाई. वास्तुपुरुष कुठे असेल ना, तो तथास्तु तरी म्हणेल. आमची अर्धी लाकडं गेली मसणात. तुमच्या दोघांचं भविष्यामध्ये खूप काही चांगलं होऊ देत. साईडा, तुला उशीर होत असेल ना? अरे हो, मला डबा भरून घ्यायचाय. अगं पण सणासुदीला कुठलं ऑफिस मध्ये जातेस तू? अगं आज सुट्टी आहे ना, सांग तुझ्या साहेबांना. अगं आई, आमच्या बँकेचं रौप्य महोत्सवी वर्ष आहे हे. त्यानिमित्त पूजा ठेवली आज. हो, मग साहेबांना सांग, म्हणावं माझ्या आईचं सुवर्ण महोत्सवी वर्ष चालू आहे, आईला मदतीची गरज आहे. आई, अगं माझा सगळा स्वयंपाक झालाय.
गुढी उभारायची तयारी करतोय आपण. गुढी उभारून झाल्यावर सगळी कामं झाल्यावर मी जाणार आहे ऑफिसला. ठीक आहे? बर अहो ठेवते ना मी. तुम्ही पण काय टोप्या 1 2 आहेत ना. श्री एक मिनिट नैवेद्य दाखवायचा ना. हे घे. कांता असा दाखवायचा असतो का नैवेद्य? मी असाच दाखवतो. ह्याला ना काही रीत भात काही कळतच नाही. हो तुला फार कळतं ना. हो मला कळतं. मग सांग बरं आज काय तिथी आहे? हे चैत्र. तो महिना आहे, तिथी काय? मी सांगतेय ना पुढे. प्रथमा हसू नकोस. आज चैत्र शुद्ध प्रतिपदा आहे. तेच ते माहितीये मला. नवीन वर्षाचा पहिला दिवस. उगाच मिजाज करू नकोस. तू मला एकदम विचारलंस ना म्हणून कन्फ्युज झाले मी. बर मग आता हळूहळू विचारतो. सांग बरं आजचा दिवस आपण का साजरा करतो? आई सांग ना ग याला. नाही आई दरवर्षी सांगते. यावर्षी तू सांग बघू तुला किती कळलंय. सांगितलं ना नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे आज. तेच पण का असतो? भाऊजी किती छळताय बिचारीला. घे आता तू तिचीच बाजू घे. आई दरवर्षी ऐकलं ना तरी त्या त्या दिवसाची माहिती तुमच्याकडनं ऐकायला खूप बरं वाटतं. सांगा ना परत. मी आज ना तुम्हाला वेगळीच गोष्ट सांगणार आहे. काय आहे पूर्वीच्या काळी जोशी पुराणिक या दिवशी घरोघरी जाऊन पंचांग वाचन करायचं. आणि पंचांग वाचन या दिवशी केलं तर भूताखेतांची भीती राहत नाही वगैरे असं काही बाई सांगायचे. खरं कारण असं होतं की त्यावेळेस छपाईची काही सोय नव्हती. त्यामुळे वर्षाच्या सुरुवातीलाच वर्षभरात कुठले कुठले सण येणार आहेत, अधिक महिना आहे की नाही आहे तर कुठल्या महिन्यात आहे, ग्रहण काय आहेत, अशी सगळी माहिती सांगायची. म्हणून या दिवशी पंचांग वाचनाची प्रथा पडली. पंचांग वाचनाची प्रथा होती. कळलं बेबी? सांग पंचा म्हणजे काय? वाचतात ना ते गुरुजी. गुरुजी पंचा वाचतात. आम्ही पंचाने अंग पुसतो. पंचांग म्हणा. धर, धर. मी तुला पंचा म्हणाली. मी तुला पंचा पंचांग विचारलं नाही.
श्री, अरे आपल्या पहिल्या पाडव्याला आय्याजी आपल्या बरोबर आहेत ही गोष्ट किती महत्वाची आहे माझ्यासाठी. आय्याजी प्लीज चला ना, आपण एकत्र विघ्नेश्वराला गेलो ना तर पणजीआजींना पण किती बरं वाटेल. त्यात जिथून कुठून बघत असतील त्यांना किती समाधान मिळेल. प्लीज आय्याजी चला ना. मी पुढच्या वर्षी असा आग्रह नाही करणार,